नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची ये। जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। ओपरी दशोपनिषदे जिये उदार ज्ञान मकरंदे। तिये कुसुमे मुकुटी सुगंधे शोभती भली। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या प्रथमाध्यायातील विश्वमौली ज्ञानोबारांनी मंगलाचरण करत असताना ज्या साहित्यात्मक गणरायाचं आपल्या समोर स्वरूप प्रतिपादन केलेलं आहे, यथामती आपण त्या विचाराचा चिंतन करण्याचा प्रयत्न करत आहोत। संपूर्ण वेद गणरायाचं शरीर आहे। स्मृती किंवा धर्मशास्त्र अवयव आहे। 18 प्रकारची पुराण रत्नखचित अलंकार आहे। नागर पदबंध गणरायाचं वस्त्र आहे। काव्य आणि नाटका पायातील पैंजनातून प्रगट होणारा अर्थध्वनी आहे। 6 प्रकार व्यासादिकांची मती गणरायाच्या कमरेवर असणारा शेला आहे। त्यानंतर 6 प्रकारचे दर्शन किंवा शास्त्र ही गणरायाची 6 प्रकारची हातं आहेत आणि त्या प्रत्येक हातामध्ये प्रत्येक असणाऱ्या शास्त्रकारांचा एक अपूर्व सिद्धांत प्रतिपादन केला आहे। न्यायशास्त्राच्या हातामध्ये तर्क नावाचं आयुध आहे, कुऱ्हाड आहे। वैशेषिक शास्त्राच्या हातामध्ये असणारं विशेष धर्माचा विचार हे अंकुश आहे। वेदांत शास्त्राच्या हातामध्ये ब्रह्मानंदाने परिपूर्ण भरलेला मोदक आहे। त्यानंतर बौद्ध मतांचं खंडन करणारा कुमारील भट्टांचा किंवा पूर्वमीमांसेचा जो हात आहे त्याचंही प्रतिपादन चतुर्थ हातामध्ये केलं आहे। त्यानंतर सांख्याने सत्कारवादाचं प्रतिपादन केलं। तो सत्कारवाद त्यांचा वरदान देणारा हात आहे, ज्या हातामध्ये कमळ आहे। आणि सरते शेवटी आत्मस्वरूपामध्ये प्रतिष्ठित करणारा धर्मप्रतिष्ठा अभयाचं वरदान देणारा पातंजल योगशास्त्राचा जो हात आहे तो अभय प्रदान करणारा सिद्धहस्त, असा 6 प्रकारच्या दर्शनकारांचाही यथामती आपण थोडासा विचार केलेलाच आहे। आता गणरायाच्या अंगावर असणारी जी काही सोंड आहे ती सरळ आकाराची आहे। चांगल्या प्रकारचा अतिशय शुद्ध असणारा निर्मळ विवेक, त्या निर्मळ विवेकालाच गणरायाचा सरळ अशा प्रकारचा शुंडादंड ज्ञानोबाराय म्हणतात। देखा विवेक तव सुविमळ तोची शुंडादंड सरळ। जेथ परमानंद केवळ महासुखाचा। केवळ म्हणजे सुलीव शुद्ध स्वरूपाचा, ज्या सुखाला देशकाल वस्तूचा परिच्छेद नाही, अशा व्यापक सुखाचा जिथं श्रेष्ठ आनंद प्राप्त होतो, म्हणजे गणरायाच्या ठिकाणी असणारी सरळ सोंड हाच उत्तम प्रकारचा विवेक आहे। आणि मनुष्याने साधकाने कायम विचार करावा। पंचदशीकारांचं म्हणणं आहे, सदा विचारे तस्मात् जगज्जीव परात्मनः जीवभाव जगद्भाव बाधे स्वात्मैव शिष्यते। साधकाने सदैव विचार करावा, पण त्या विचाराचं स्वरूप असावं की तो विचार अविचारही नसावा, तो सद्विचार असावा, ज्यामध्ये सत्स्वरूप आत्म्याला असद जगापासून बाजूला काढलं जातं, त्याला सद्विचार असं म्हणतात। आणि मग विचाराची फळं आहे। काही विचार सफल असतात, काही विचार निष्फल असतात, तर काही विचार दुष्फल प्रदान करणारे असतात। ज्या विचारामध्ये वृथायु क्षपनम भवेत, व्यर्थ आयुष्य निघून जातं, त्याला सफल नाही निष्फल विचार असं म्हणतात। काही विचारामध्ये आयुष्य जातं आणि फळही वाईटच मिळतं। गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात, त्या पंढरपूरला किंवा वाराणसीला बघायला मिळतं। वाराणसीमध्ये गल्ल्या अरुंद आहेत, पंढरपुरामध्ये एक प्राणी स्वैर फिरतो, त्याला कोणी अडू शकत नाही। वाहतुकीचे नियम त्याला नाही, त्याला म्हशी असं म्हणतात। मग काही माणसं त्यामध्ये सुद्धा कौशल्य वापरतात, त्या म्हशीच्या अंगाला असं शिंगाला गोल आकार देतात बघा। मग एका मनुष्याच्या गल्लीतून दररोज म्हशीचं नित्य आवागमन व्हायचं, नित्य सकाळ संध्याकाळ प्रदक्षिणा। मग त्याने विचार केला, जेवढा या शिंगाचा गोल आकार आहे तेवढाच तर आपल्या मस्तकाचाही आकार आहे, जाईल का आपलं मस्तक याच्यामध्ये?
त्यांनी तिथं डोकं लावलं. आपलं डोकं त्याच्यामध्ये जाईल का, कोणाचं डोकं कुठं जाईल काही सांगता येत नाही, पण त्याने तिथं डोकं लावलं आणि म्हणे असा विचार करून किती दिवस थांबायचा, आता प्रत्यक्ष अनुभव घेतला पाहिजे, त्याला साक्षात्कार म्हणतात की नाही. आणि मग असा एक दिवस ती म्हैस संध्याकाळी आली, मागचा पुढचा विचार न करता त्या शिंगाच्या गोल आकारामध्ये त्याने आपलं डोकं घालवलं. परिणाम म्हशीला समोरचं काही दिसेना आणि ती उधळली. याचं डोकं थोडंसं ढिल्लं होतं, पण उधळल्यामुळे जास्त फिट बसलं आणि मग काय हाल होतात, सगळ्या अंगाची त्वचा सोलली गेली. काही माणसाला दया आली, त्याने त्याला बाजूला ओढून काढलं, सांगितलं भल्या माणसा चांगला तू शिकला सवरलेला दिसतो, अरे म्हशीच्या शिंगामध्ये आपलं डोकं जाईल का न जाईल विचार तर करायचा, गप बसा म्हणे. 6 महिने विचार केलाय मी, सामान्य गोष्ट आहे का, मला अविचारी तुम्ही म्हणून टाका. हा विचार आहे, पण हा मात्र दुष्फल विचार आहे. मग विचार कोणता करावा, तैसे विचारता निरसले ते प्रपंच सहजे सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानी अंशी. ज्ञानोबाऱ्या राजहंसाचं उदाहरण देतात. अनात्मवर्ग एक प्रकारचं पाणी आहे आणि आनंद स्वरूप असणारा आत्मा एक प्रकारचं दूध आहे. अनात्मवर्ग नीर सांडोनी आत्मरसाचे क्षीर चरताती. जे सविचार राजहंस, मी थोडा अन्वय करतो हा त्या ओवीचा, तुम्ही मला अशी कोणती ओवी म्हणताय तुम्ही, तसं यमक म्हटलं की मग ओवी वेगळी आहे. अनात्मवर्ग नीर सांडोनी आत्मरसाचे क्षीर चरतातीचे सविचार राजहंस. इथं सविचार शब्द आलाय बघा. सत्स्वरूप परमात्म्याचा विचार त्यालाच आत्मानात्म विचार असं म्हणतात. आणि अतिशय शुद्ध विचार असेल तर ती गणरायाची सरळ सोंड आहे. असा विचार केला तर केवळ महासुखाचा परमानंद साधकाला उपभोगायला मिळतो. म्हणून त्या विचारावर ज्ञानोबाऱ्या ते रूपक करतात. पुढे भगवान श्री ज्ञानोबाऱ्या असं म्हणतात की सम्यक प्रकारे जे बोलणं केलं जातं त्याला संवाद असं म्हणतात. तत्वाचा निर्णय व्हावा याकरता जी कथा केली जाते त्याला सामान्यपणे वाद असं म्हणतात. आणि त्या वादामध्ये जर निष्पक्षपातीपणा असेल तर त्याला संवाद असं म्हणतात. श्रीकृष्ण अर्जुन संवाद आहे, पार्वती माता आणि भगवान शंकराचा संवाद आहे, गुरु शिष्यांची एकांती तो संवाद आहे. संवादामध्ये वक्त्याला तळमळ असावी आणि श्रोत्याला त्या बाबतीमध्ये प्रेम असावं. जर श्रोता आणि वक्ता, गुरुवारी बाबा सांगत असतात, त्यांचा रक्तगट जुळाला पाहिजे. रक्तगट म्हणजे व्यवहारातला नाही घ्यायचा, ए बी ओ हे नाही घ्यायचे. त्या रक्तगटाचं आपल्याला इथं सध्याला काही काम नाही आहे, कमी पडलं तर बघू, सध्याला काय सध्याला त्याची अपेक्षा नाही. पण वक्ता आणि श्रोता यांची आवड जर एक असेल तर त्या कथेतून जो आनंद अभिव्यक्त होतो त्या आनंदाची तुलना करता येत नाही. नाथ महाराजांनी असं म्हटलं आहे भागवतामध्ये, जर एखादा श्रोता सप्रेम अंतकरणाचा आहे आणि तो मिळाल्यानंतर जर वक्त्याला आनंद होत नसेल तर तो वक्ता नाही, तो रिकामा आहे. कारण का, त्याला कथा सारामृताची चव कळतच नाही. सप्रेम मिनलिया श्रोता जैपूर्ण सुखावे ना वक्ता, तै तो जाणावा अवघारिता कथा सारामृता चवी नेणे. म्हणून तर भक्तराज अर्जुनाच्या बाबतीमध्ये ज्ञानोबारा म्हणतात, या बोला श्री अनंते लागटा देखिले की सुखावलीने चित्ते डोलत असे. हा अर्जुन लागट आहे, म्हणजे किती सांगावं तर याचं पोटच काही भरत नाही. प्रेम तयाही वरिबे पाये प्रेमळ संवाद या होये, ती गोडीसे आहे कांटाळे. मग अगोदरच विषय चांगला, त्यातही पुन्हा प्रेमळ अशा प्रकारचा श्रोता जर भेटला तर त्यातून जे बोलणं होतं ना त्याला संवाद असं म्हणावं. आणि खरं असं आहे, अध्यात्म विचार हा संवादातूनच प्रगट होतो. एकटा विचार मनुष्य करू शकतो, ते मनन झालं. पण अपूर्व कथा होत असेल, भागवतामध्ये सुद्धा असं आलं आहे बघा, चांगला जर प्रश्न विचारला ना तर तो चांगला प्रश्न वक्ता, श्रोता आणि विचारणारा जो प्रश्न करता आहे या सगळ्यांना आनंद देतो. वासुदेव कथा प्रश्न पुरुषां स्त्रीन पुनातिही वक्तारम पृच्छकम श्रोतृंस्तत्पाद सलिलम यथा. जशी भगवंताच्या चरणकमलापासून निघालेली गंगा सगळ्या जगाला पवित्र करते, तसा चांगला वासुदेव कथा प्रश्न जर विचारला तो सगळ्यांना परमपावन करतो. आणि संवाद हाच गणरायाचा दात आहे. त्या संवादामध्ये कोणत्याही पक्षाचा अभिनिवेश नाही,
त्याला समता असं म्हणतात, निष्पक्षपातीपणा, तो त्या दाताच्या ठिकाणी शुभ्र कांती प्रगट करणारा वर्ण आहे. आणि हा परमात्मा तर अतिशय लहान आकाराची, ज्याची बारीक दृष्टी आहे, देव उन्मेष सूक्ष्मे क्षण विघ्न राज. का? कारण परमात्मा तत्व सूक्ष्म आहे. आणि सूक्ष्माला जर पाहायचं असेल तर दृष्टीसुद्धा सूक्ष्म असावी लागते की नाही. दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्म या सूक्ष्मदर्शिभिः. परमात्म तत्व अत्यंत सूक्ष्म आहे, म्हणून ते कोणत्या प्रमाणामध्ये, कोणत्या इंद्रियामध्ये, कोणत्या बुद्धीच्या आकारामध्ये सापडत नाही. मनाची नक्की न लगे, जेथ बुद्धीची दृष्टी न रिगे, ते इंद्रिया की रजवगे काही होईल. मग तुम्ही तर म्हणता की बुद्धीची दृष्टी पोचत नाही, आणि इथे काय सांगतात की सूक्ष्मदृष्टी असावी लागते. बरोबर आहे, बुद्धीची दृष्टी पोचत नाही निरावृत असणाऱ्या आत्म्यापर्यंत, आणि बुद्धीची दृष्टी पोचते आवृत्त आत्म्यापर्यंत. म्हणून तर बुद्धी जाणे आणि न जाणे हे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे. आवृत्त असेल तर वृत्ती जाऊ शकते, आणि आवरणभंग झालं तर ते स्वयंप्रकाश असल्यामुळे त्यापुढं आता दृष्टी जात नाही. दोन्ही पण अर्थ लागतात. यानंतर मीमांसा ज्ञानोबारा घेतात. मज अवगमल्या दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी बोधमतामृतमुनी अली सेविती. मला असं वाटतं आहे की पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा या गणरायाच्या श्रवणस्थानावर शोभून दिसतात, आणि कानाच्या वरती जो भाग असतो त्याला गंडस्थळ असं म्हणतात. त्यामध्ये जर एखादा गजराज उन्मत्त झाला किंवा मदोन्मत्त झाला की एक द्रव स्त्राव पाझरतो, आणि तो सुगंधित असतो. त्या सुगंधाचा आस्वाद घेण्याकरता भ्रमर त्या ठिकाणी गुंजारव करतात किंवा गोळा होतात. ते प्रकार सांगतात. किंवा श्रवणस्थानाचा विचार करत असताना गणराय सदैव कान हलवतात की नाही. तर पूर्वमीमांसा जरी कळायची असेल तर श्रवणच करावं लागतं, आणि उत्तरमीमांसा म्हणजे वेदांतशास्त्र जरी कळायचं असेल तर श्रोतव्य असं म्हणतं की नाही. अगोदर ताई आत्मावारी द्रष्टव्य, पण ते पाहण्यासाठी श्रोतव्य, मंतव्य, निधिध्यासितव्य हे क्रमाक्रमाने साधनं सांगितले. श्रवणच करावं लागतं. मग यातला थोडासा बारकावा आहे. पूर्वमीमांसेमध्ये जेव्हा सकाम कर्म सांगितलं जातं की नाही, तेव्हा ते स्वर्गफल देणार आहे. पण तेच कर्म जर एखाद्या साधकाने निष्काम केलं तर त्याला चित्तशुद्धी हे फल प्राप्त होतं, आणि चित्तशुद्धी ब्रह्मज्ञानाला राहण्याकरता योग्य जागा आहे. तरी विरक्ती वाचून कही ज्ञानासी तगणेचे नाही, हे विचारून ठाई ठेविले देवे. मग ब्रह्मज्ञान संपादन करायचं असेल तर चित्तशुद्धी कोण करून देणार? पूर्वमीमांसा. म्हणून पूर्वमीमांसेचा अधिकार एका कानाच्या ठिकाणी ठेवतात, आणि चित्तशुद्धी झाल्यानंतर मगच उत्तरमीमांसा श्रवण केली की ब्रह्मज्ञान प्राप्त होतं. म्हणून ज्ञानोबा आहे पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा दोन्हीला सुद्धा तुल्य बळ ठेवतात, आणि यातून वाहणारं जे ज्ञान आहे तोच एक प्रकारचा मद आहे, आणि त्या मदावर अमृताचं रूप करतात मननशील असणारे मुनी. हे भ्रमर आहे, त्याचं सेवन करतात. आता गणरायाच्या भुवयांच्या वरती जो काही फुगीर भाग आहे त्याला गंडस्थळ असं म्हणतात. बरं, भुवयांच्या वरती असणारा. मग त्या ठिकाणी कोण कोण आहे? ज्ञानोबा म्हणतात तिथं प्रमेय प्रवाल सुप्रभ द्वैताद्वैततेचे निकुंभ सरीसे एकवटत इव मस्तकावरी. इभ म्हणजे गजराज, त्याच्या मस्तकावर भुवयांच्या वरती जो काही फुगवटा आलेला आहे, फुगीर भाग आहे, त्यालाच निकुंभ किंवा गंडस्थळ असं म्हणतात. आणि त्यावर द्वैत आणि अद्वैताचे जे काही सिद्धांत आहेत ते सिद्धांत एक प्रकारचा प्रवाल आहे किंवा पोळ आहे, आणि ते त्या ठिकाणी शोभून दिसतात, कांतीयमान आहे. द्वैताचा पण उपयोग आहे अद्वैत प्राप्तीकरता, कारण केवळ अद्वैत जर प्राप्त करायचं असेल तर द्वैताच्या साह्याशिवाय आपल्याला अद्वैतापर्यंत जाता येत नाही. आपण काही उदाहरण पाहतो. प्रतिपदेचा चंद्र जर पाहायचा असेल तर आपल्याला डोंगरावर असणाऱ्या झाडाशिवाय पर्याय नाही, ते जावंच लागतं की नाही. तसं उपाधी याला द्वैत असं म्हणतात. जग आहे, आणि जगाचं ज्ञान झालं की जगाच्या अधिष्ठानापर्यंत जावं लागतं, जाता येतं. म्हणून
पंचदशीकारांनी चतुर्थ प्रकरणामध्ये जे काही द्वैत विवेक नावाचं प्रकरण आलं की नाही, त्यामध्ये ईश द्वैत आणि जीवकृत असणारं द्वैत या दोन द्वैतांचा विचार केलेला आहे. त्यामध्ये ईश्वरीय सृष्टी अबाधकम साधकम च असं म्हटलं आहे. ईश्वरीय सृष्टी मनुष्याला कोणत्याही प्रकारची बाधा करत नाही, उलट ब्रह्मज्ञानाकरता ती साधक आहे. म्हणून तर त्या द्वैताला ज्ञानोबा विनाकारण समानतेची जागा देणार नाही. म्हणून ईश्वरीय सृष्टीतलं द्वैत गुरु असेल, शास्त्र असेल, संप्रदायाचा मार्ग असेल, हा द्वैताचा भाग आहे की नाही, पण तो अद्वैतामध्ये प्रतिष्ठित करणार असल्यामुळे द्वैताद्वैततेची निकुंभ सरिसे एकवटतैभ मस्तकावरी इथपर्यंत आपण विचार केला. आता ज्ञानोबाराय सर्वोच्च शिखरावर गणरायाच्या मस्तकावर जो मुकुट आहे, त्या मुकुटावर काही भक्तांनी फुलं अर्पण केली आहे आणि ती फुलं 10 प्रकारची आहे. कोणती फुलं ती ज्ञानोबाराय सांगतात. आता या ओवीमध्ये एक प्रकारचा पाठभेद पण आहे. एक माहीत 2-3 पाठभेद आहेत तसे तर. उपरी दशोपनिषदे तिथं पाठ आहे वेदोपनिषदे, जी उदार ज्ञानम करंदे ती कुसुमे मुकुटी. काही ठिकाणी पाठ आहे ती कुसुमे मुक्ती, म्हणजे मोकळीच फुलं आहे. आणि शोभती भली तर तिसरा पाठ आहे शोभती भाळी, असा एक पाठ आहे. सगळे पाठभेद लागतात, सगळे लागतात. फक्त माझ्या ज्ञानेश्वरीत हा पाठ आहे म्हणून भांडण करायचं काही कारण नाही. सगळे पाठभेद लागतात. आपल्याला काही अर्थ लागला की त्याच्याशी आपला संबंध आहे. ज्यातून अपूर्व अर्थ प्रगट होईल तो पाठभेद स्वीकारायचा. चिंतन करणाऱ्या व्यक्तीला किती पाठभेद लागले तर आनंदाचा आहे की नाही, त्यातून अर्थच प्रगट होतो आहे. सगळे पाठभेद क्रमाक्रमाने लावता येतील, बघूया आपण. उपरी, उपरी म्हणजे सर्वोच्च स्थानावर. आपल्या शरीरामध्ये उत्तमांग मस्तकाला म्हटलं आहे आणि मस्तकाच्या वरतीही एक परिधान केलं जातं, त्याला मुकुट असं म्हणतात. ज्ञानोबाला म्हणतात त्या मुकुटाच्याही वरती, मुकुटी म्हणजे मुकुटाच्याही वरती, उपरी मस्तकाच्या उपरी भागावर ज्या अर्थी ज्ञानोबाराय उपनिषदांना गणरायाच्या या विग्रहावर सर्वोच्च जागा देतात. याचा अर्थ असा होतो की जगामध्ये उपनिषदाच्या पलीकडे कोणतीच विद्या नाही. उपनिषदालाच ब्रह्मविद्या असं म्हणतात. वेदांतो नाम उपनिषद प्रमाणम, उपनिषदालाच वेदांत असं म्हणतात. वेदामध्ये ब्रह्म आपलं मंत्र आणि ब्राह्मण असे 2 भाग आलेले आहेत. त्या ब्राह्मण भागामध्येच उपनिषदांचा समावेश होतो. उपनिषदाचा एक रूढ अर्थ आहे ब्रह्मविद्या, पण त्याचा जर योगिक अर्थ आपण काढला तर उपनिषद शब्दामध्ये उप हा उपसर्ग आहे, नि उपसर्गच आहे आणि शद यामध्ये सद असा मूळ धातू आहे. त्याला काही क्विप नावाचा प्रत्यय वगैरे लागून सदचं होतं शद. शत्रुलो विशरण गती अवसाधन असे त्याचे 3 अर्थ होतात. म्हणजे उपसर्ग जर लागला ना तर धातूचे अर्थ बदलतात बघा. उपसर्गेन धात्वर्थो बलात अन्यत्र नीयते. उपसर्गाने धातूचा अर्थ ताकदीनं वेगळ्या अशा प्रकारचा घेतला जातो. समजा आता गमगच्छती म्हणजे जाणं आहे आणि उपसर्ग लागला आगम आगच्छती तर येणं आहे, असे त्याचे अर्थ बदलतात. उपसर्गसुद्धा 22 आहे. एक उपसर्ग लागला की अर्थ बदलतो. आणि आपल्याकडं तर असं आहे, कल्पना करा एखादा धातू म्हणजे क्रियापद आहे, भूभवती होणे असणे, तेवढंच आपल्या पाठ आहे. म्हणजे माझं म्हणतो बरं, हा आदरवाचक शब्द आहे आपलं, असं त्याचा अर्थ तुमचा नाही सांगत मी. आता भूभवती नावाचा धातू आहे तर त्याचे पुन्हा संस्कृतमध्ये प्रथम पुरुष, मध्यम पुरुष आणि तृतीय पुरुष असे किंवा एकवचन, द्विवचन आणि बहुवचन. वर्तमान काळामध्ये एक धातू जर चालला, धातू म्हणजे क्रियापद, तर त्याचे 9 अर्थ होतात वर्तमान काळामध्ये. त्याला लट लकार असं म्हणतात. जवळपास असे लकार 10 आहे. परस्मैी पदामध्ये धातू जर चालला 10 लकारामध्ये तर त्याचे 90 रूप तयार होतात, रूपे. तो जर उभयपदी असेल तर 180 रूप तयार होतात एका धातूचे. तो जर मूळ प्रकृतीमध्ये चालला तर, आणि जर त्याला एक उपसर्ग लागला
तर पुन्हा मग गणित करत राहायचं आपण त्याचं. 2 उपसर्ग लागले मग पुन्हा गणित करत राहायचं. असे धातूचे अर्थ बदलतात. जसं की भूभवती, तर त्यामध्ये प्र उपसर्ग लागला, प्रभवती. असे उपसर्ग बदलत राहतात. म्हणजे धातूचे अनेक अर्थ होऊ शकतात. तसं उपनिषद या शब्दामध्ये उप हाही उपसर्गच आहे, नि हाही उपसर्गच आहे. आणि 2 उपसर्ग लागल्यानंतर उप अधिक निश नि शत्रुलो विशरण गती अवसाधन. असं व्याकरण खूप महत्त्वाचं आहे बरं, शिकलं पाहिजे. त्याचे मग खूप आनंद घेता येतो शब्दशक्ती कळाल्यानंतर. तर उपनिषद शब्दाचे 3 अर्थ होतात. विशरण म्हणजे नाश करणं, गती शब्दाचा अर्थ ज्ञानप्राप्ती करून देणं, आणि अवसाधन म्हणजे शिथिल करणं. याचा अर्थ काय झाला? जो व्यक्ती उपनिषद विद्या शिकतो किंवा ब्रह्मविद्या संपादन करतो त्या पुरुषाच्या जीवनामध्ये नाश होतो. तो पुढे आपण सांगू. गती प्राप्त होते आणि त्याच्या जीवनातल्या काही गोष्टी शिथिल होतात. कशाचा नाश होतो? ब्रह्मविद्या संपादन केली की ही ब्रह्मविद्या अविद्येचा नाश करते. हा झाला विशरण शब्दाचा अर्थ. ब्रह्मविद्या संपादन केली की परमात्म स्वरूपाला साधकाची प्राप्ती होते, त्यालाच गती असं म्हणतात. तिथपर्यंत तो जातो, गती अर्थ आहे. आणि त्याच्या जीवनामध्ये असणारं जन्म आणि मरण, कर्माचं असणारं बंधन, हे सगळं शिथिल होऊन जातं. म्हणून तर भिद्यते हृदय ग्रंथीश छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. परमात्म स्वरूपाचं ज्ञान करून देणारी उपनिषद विद्या आहे. जो उपनिषद विद्येकडे जात नाही, ज्ञानोबा त्याला अज्ञानी म्हणतात. 13व्या अध्यायामध्ये अज्ञानी पुरुष कुठं जात नाही म्हणे, वा वा, तो उपनिषदांकडे न वचे, योगशास्त्र न रुचे. त्याला बाकीचं काही आवडतच नाही म्हणे. आत्मचर्चा एकी आती ऐसी बुद्धीची भिंती पाडोनी जयाची मती ओढाळ झाली. कोणीतरी आत्मतत्व आहे या लक्षणाचा जर विचार केला ना, तर हे किती जणांवर लागू होईल काही सांगता येत नाही. हल्लीच्या काळामध्ये प्रवचनामध्ये आत्मचर्चा येत नाही, कीर्तनामध्ये आत्मचर्चा येत नाही. आत्मचर्चा कोणीतरी आहे अशी बुद्धीची भिंत पाडून ज्याची मती ओढाळ झाली आहे, तर अज्ञानी. बघा, आत्मचर्चा करत नाही ना. आत्मचर्चा हाच कीर्तनाचा विषय आहे. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. आणि आत्मचर्चा हाच उपनिषदाचा काय आहे? विषय आहे. म्हणून उपनिषदांचं अध्ययन केलं आणि ती ब्रह्मविद्या शिरोधारी आहे. जे माणसं काव्यामध्ये नाटकामध्ये रममान होतात, समजून घ्यावं ते गणरायाच्या पैंजनापर्यंतच आहे. देखा काव्य नाटका जे निर्धारिता असं कौतुका, त्याची ऋणझुणती क्षुद्र घंटेका अर्थध्वनी. म्हणजे ज्यांना कीर्तनात कविता ऐकाव्याशा वाटतात, नाटकं सांगावेशे वाटतात किंवा नाटकं करतात, ते पैंजनापर्यंत आहे. आणि जे उपनिषदापर्यंत जातात ते गणरायाच्या मस्तकापर्यंत जो काही मुकुट आहे तिथपर्यंत जातात, असा त्याचा अर्थ आहे. उपनिषदाच्या पलीकडे वेदांताच्याही पर अशी कोणतीच विद्या नाही, म्हणून त्याला परविद्या असं म्हणतात. सर्वोत्कृष्ट विद्या ती आहे. आणि त्या विद्येला ज्ञानोबा म्हणतात ती ओपरी दशोपनिषदे. आता ती उपनिषद 10 आहेत असं म्हणतात की श्रीमद आद्य जगद्गुरू शंकराचार्य महाराजांनी 10 उपनिषदांचं भाष्य केलेलं आहे. ईश, केन, कठ, प्रश्न, मुंडक, मांडुक्य, ऐतरीय, तैतरीय, छांदोग्य आणि बृहदारण्यक असे 10 उपनिषद आहे. त्यांचा एक श्लोकच आलेला आहे. याच क्रमाने तो श्लोक आलेला आहे. मग आता चुकू शकतो म्हणून मी आपलं सरळ सरळ म्हटलं. हे 10 उपनिषद आहे. म्हणून दशोपनिषद असा पाठ घेतला तर 10 उपनिषदांचा समावेश करावा लागेल. पण वेदात फक्त 10 उपनिषद नाही आली, वेदामध्ये उपनिषद अनेक आलेली आहे. म्हणून सगळ्या उपनिषदांचा संबंध घेतला तर मग उपरी वेदोपनिषदे असा पाठ घेतला तरी काही अडचण नाही, कारण तो व्यापक अर्थ होईल. किंवा जर तुम्हाला 10च उपनिषद घ्यायचे असेल तर मग 10 उपनिषद उर्वरित उपनिषदांचं उपलक्षण घ्या आणि 10च्या माध्यमातून सगळ्यांचं ग्रहण करा, तरी अर्थ लागू शकतो. वादो नावलंब्या उपरी दशोपनिषदे
किंवा उपरी वेदोपनिषदे, वेदामध्ये आलेली उपनिषद विद्या ब्रह्मविद्या, जोपर्यंत ब्रह्मविद्या संपादन करत नाही जन्म आणि मरणाचं बंधन शिथिल होत नाही। बरं, त्यामध्ये प्रकार असा आहे, जन्म मरण हे कार्य आहे आणि कार्याला शिथिल करणं म्हणजे हे उपनिषद विद्येचंच काम आहे। पण कार्य शिथिल झालं कारण तसंच राहिलं तर मग पुन्हा बंध प्राप्त होऊ शकतो। म्हणून विशरण शब्द अगोदर आलेला आहे। जी विद्या अविद्येचा पूर्णतया नाश करते। आणि ज्ञाना वाचून आपण बाप किती उपाय केले, ज्ञानोबा म्हणतात काही उपयोग नाही। वाचून ज्ञाने विनयके उपाय करीसे जितके ते गुंपसे अधिके रुखी ये, या उपनिषदाचं सार म्हणजे गीता आहे। म्हणून गणरायाच्या मुकुटावर ठेवलेली दशोपनिषदे कशी आहे म्हणे, जिये म्हणजे जी, उदार ज्ञान मकरंदे, मकरंद म्हणजे मध। आणि या उपनिषदामध्ये उदार शब्दाचे दोन अर्थ होतील। उदार म्हणजे दातृत्व संपन्न आहेत, म्हणजे देण्याकरता मोकळे आहेत, जे देण्यामध्ये संकोच करत नाही त्यालाही उदार असं म्हणतात। आणि दुसरा अर्थ होतो उदार म्हणजे उत्कृष्ट, उत्कृष्ट ज्ञानाच्या मकरंदाने म्हणजे मधाने ही संपन्न फुलं आहेत। आपण व्यवहारात पाहिलं तर सगळ्याच फुलांना काही सुगंध नसतो। आणि हल्लीच्या काळात जर आपण पाहिलं तर काही शोभेची फुलं वापरली जातात बघा कार्यक्रमात, दिसायला खूप चांगली असतात पण त्याच्यात सुगंध नाही का, मधमाशी येऊनच बसत नाही। आणि ज्या फुलात सुगंध आहे आणि मध आहे, तुम्ही मोहरीची फुलं पाहिली का पिवळ्या रंगाची, त्यामध्ये सुद्धा मधमाशी जाऊन बसते, कारण त्यामध्ये सुद्धा मकरंद आहे। ज्यामध्ये मध सापडतो, लिंबाचा जो फुलावर असतो की नाही त्यातही मध सापडतो बघा, कारण मधमाशी त्यामध्ये पण जाऊन बसते। सगळ्या फुलामध्ये मकरंद आहे पण त्याला ग्रहण करण्याची हातवटी फक्त मधमाशीला आहे किंवा षटपद असणारा भ्रमर त्यालाच आहे। याच्यामध्ये असं म्हटलं आहे श्रीमद भागवतामध्ये, दत्तात्रयांनी 24 गुरु केले की नाही, त्यामध्ये त्या षटपदाला म्हणजे भ्रमराला सुद्धा गुरु केला आहे। पण तो भ्रमर काय करतो, लहान फूल असो का मोठं फूल असो त्यातून तो मकरंदाचं सेवन करतो। म्हणजे मधमाशी घेतली तिथं तर भ्रमराचं पण तेच उदाहरण आहे। तसा साधक शास्त्र मोठं असो किंवा लहान असो, यत्सारभूतम तदुपासनीयम अनुभ्यश्य महद्भ्यश्च शास्त्रेभ्य कुशलो नरः सर्वतः सारमादद्यात पुष्पेभ्य इव षटपदाः, असं त्याचा अर्थ घेतलेला आहे बघा। शास्त्र लहान असो का मोठं असो, कुशल पुरुषाने काय करावं, सर्वापासून सार ग्रहण करावं। सर्वतः सारमादद्यात पुष्पेभ्य इव षटपदाः, ज्याप्रमाणे फुलांपासून तो भ्रमर मधाचं किंवा सार असणाऱ्या मकरंदाचं सेवन करतो तसं पुरुषाने सारग्राही असावं। उपनिषदामध्ये काय आहे, अध्यात्मविद्या विद्यानाम वादप्रवदतामहम, आत्मस्वरूपाला प्राप्त करून देणारं अध्यात्मज्ञान तेच उपनिषदामध्ये आलेलं आहे। आणि हे ज्ञान सांगण्याकरता उपनिषद उदार आहे। उदार काय माहिती आहे का, उपनिषदामध्ये अनेक युक्ती आणि प्रयुक्ती वापरल्या, येन केन प्रकारेनं साधकाला ब्रह्मज्ञानच व्हावं अनेक प्रकारे सांगितलं म्हणून ते उदार आहे। ज्याला सांगण्याचा कंटाळाच येत नाही म्हणून या अर्थाने उपनिषद उदार आहे। दोन अर्थ होतील, सांगण्यात कंटाळा नाही, दातृत्व संपन्न म्हणून उदार आहे। आणि उदार म्हणजे सर्वोत्कृष्ट ज्ञान, उदार म्हणजे उत्कृष्ट, सर्वोत्कृष्ट ज्ञान ते उपनिषदामध्ये आलेलं आहे। आणि म्हणून ज्ञान हाच मकरंद आहे, हाच मध आहे। आणि त्या मधाने संपन्न असणारी ही दशोपनिषदे ती एक प्रकारची फुलं आहे, फुलंच आहे असं नाही बरं, सुगंधाने पण संपन्न आहे। आता या फुलामध्ये ज्ञानोबा दोन गोष्टी सांगतात, एक तर यामध्ये मकरंदही आहे आणि ही फुलं सुगंधित पण आहे। मग काय करावं आपण, ज्ञानाचा मकरंद घ्यावा आणि त्यामध्ये भक्तीचा सुगंध घ्यावा, दोन्ही पण आपण घेऊ शकतो। कारण उपनिषदामध्ये सगळं आले की नाही, खरी तर परब्रह्म स्वरूप झाल्यानंतरच परब्रह्माची भक्ती करता येईल ना। ज्ञानोबा म्हणतात 15.5 या मिसळावे तै 15.5ची होआवे, तेवी मी झाली संभवे भक्ती माझी। जो मीच झाला नाही तर माझी भक्ती काय करणार आहे,
शिवो भूत्वा शिवम यजेत. परमात्म स्वरूपाला प्राप्त झालं की परमात्म स्वरूपाची भक्ती करता येते. म्हणजे आपल्या जीवनामध्ये 2 उद्दिष्ट असावं. एकतर ज्ञानाचा मकरंदही आपल्याला मिळाला पाहिजे आणि भक्तीचा सुगंधही मिळाला पाहिजे. ती एक कुसुमे, अत्यंत मृदू आकाराची ती फुलं आहे, मुकुटावर सुगंधाने शोभून दिसतात. भली म्हणजे चांगल्या प्रकारे, दोन्ही अर्थ लागतात. ती एक कुसुमे मुकुटी सुगंधे शोभती भली, चांगल्या प्रकारे ती शोभून दिसतात. आणि दुसरे पाठभेद जर आपण घेतले तर ती एक कुसुमे, ती फुलंच आहे, पण गणरायाच्या मुकुटावर ठेवत असताना ती हार रूपाने बांधली नाही, अशी मोकळीच अर्पण केली. मुक्ती म्हणजे मोकळी. फुलं कशी अर्पण करावी? मोकळ्या रूपाने. फुलं 2 प्रकारे आपण अर्पण करतो ना. एक तर धाग्यामध्ये ओवतो किंवा गोवतो, हार रूपाने अर्पण करतो, किंवा काही फुलं अशी मोकळी टाकता येतात. ज्ञानोबराने 11व्या अध्यायामध्ये मोकळी फुलं अर्पण केली बघा. बरोणी सद्भावाची अंजुळी मी या ओविया फुले मोकळी, अर्पिली अंग्री युगली विश्वरूपाच्या. मुक्ती म्हणजे मोकळी फुलं. आणि तिसरा पाठ जर घेतला शोभती भली, या ऐवजी शोभती भाळी. भाळी म्हणजे कपाळावर, घनरायाच्या कपाळावर, म्हणजे कपाळाच्या वरती भाग जो मुकुट, त्यावर ही सगळी फुलं शोभून दिसतात. याचा अर्थ काय आहे? उपनिषद विद्या जगातली शिरोधार्य विद्या आहे. यालाच चुडामणी रत्न असं म्हणतात. या पलीकडे काय ज्ञानोबरांची योजना असेल? हे काव्य नाटकाला जागा आहे, पण काव्य नाटकाला सुद्धा त्याची जागा दाखवलेली आहे. देखा काव्य नाटका जे निर्धारित असं कौतुका, त्याची ऋणचुनती एक शूद्र घंटिका. हे तुम्हाला जागा असल्याशिवाय कळणार नाही. काव्य नाटकाची जागा आहे ते अर्थध्वनीच्या ठिकाणी आहे, आणि उपनिषदाला जागा दिली आहे गणरायाच्या मुकुटावर. सर्वोत्कृष्ट म्हणजे उपनिषद ब्रह्मविद्या. खरं असं आहे, ज्याला जीवनामध्ये ब्रह्मविद्या प्राप्त झाली की नाही, तो व्यक्ती गरीब असला तरी चालेल, पण ब्रह्मविद्येनं संपन्न असावा. बस त्याच्यासारखा श्रीमंत ऐश्वर्य संपन्न कोणीच नाही बघा. बाकी सगळं आहे आणि फक्त ब्रह्मविद्या नाही, तर बाकी कशाचा उपयोग नाही. कारण मरण मारणारी विद्या फक्त ब्रह्मविद्या आहे. या विद्येनेच मनुष्य सदैव आनंदी राहू शकतो. याच विद्येने मनुष्य जन्म आणि मरणाचं भय घालू शकतो. याच विद्येने अनादिकाळाचा बंध निवृत्त करू शकतो. बाकी कोणताही कशातही सामर्थ्य नाही. म्हणून भारताचा सर्वोत्कृष्ट भाग काय असेल तर ते आत्मज्ञान आहे, ब्रह्मज्ञान आहे. आणि या ब्रह्मज्ञानासाठी कोण कोण काय काय प्रयत्न करतं? 13वा अध्याय बघा तुम्ही. जया ज्ञाना लागी गगन गिळतात योगी, स्वर्गाचे आडवंगी उमरडोनी. हे सगळे प्रकार सांगितले बरं. पण तिथं ब्रह्मज्ञान कशाने प्राप्त होईल? ज्ञानोबा एक बारकावा ठेवतात, देईल गुरुसेवा. देईल गुरुसेवा या बुद्धी पांडवा, जन्मशतांचा सांडवा टाकी तजे. बाकी सगळ्या ओव्यामध्ये क्रियापद नाही आहे देईल म्हणून, पण गुरुसेवा ब्रह्मविद्या देईल किंवा ज्ञान देईल हे मात्र खरं आहे. ते बारकाईने पाहावं लागतं बरं, क्रियापद पाहावे लागतात, नाही तर मग चला पुढं. असं होऊ शकतं. उपरी दशोपनिषदे जी उदार ज्ञान मकरंदे ती कुसुमे मुकुटी सुगंधी शोभती भली. गणरायाला जास्वंदीची फुलं आवडतात ना, पण तीच फुलं आपण घेऊ शकतो, पण त्या फुलावर रूपक केलं आहे उपनिषदाचं. 10 प्रकारचे उपनिषद आहे. संपूर्ण गणराय ज्ञानोबरायांनी शोभिवंत केला बरं. आता या गणरायाच्या अंगावर रंगीत वस्त्रही आहे, रत्नखचित अलंकार आहे, पायातलं पैंजणही आहे, 6 प्रकारच्या हातामध्ये अस्त्रशस्त्र आणि मोदक पदार्थसुद्धा आहे, फुलंसुद्धा अर्पण केले आहे. हे सगळं अलंकृत ज्ञानोबराय करतात. रत्नखचित अलंकार पण आहे. म्हणजे इतका गणरायाला शोभित करणारा जगामध्ये कोण महात्मा असेल ते ज्ञानोबराय आहे. गणरायाला सुद्धा आनंद झाला असेल, वा काय ज्ञानोबराने मला अलंकृत केलं आहे, इतके सुंदर अलंकार, सुंदर फुलं अर्पण केले. सुंदर म्हणजे वैकुंठवासी गुरुवारी गुलेबाबा सांगायचे, बुवा ज्ञानोबराय उत्कृष्ट कलाकार आहेत, उत्कृष्ट अलंकार करणारे आहेत. आणि या गणरायाला अलंकृत केल्यानंतर ज्ञानोबराय पुढे आता उपसंहार करतात पुढच्या 2 ओव्यामध्ये. पुढच्या 2 ओव्याचं युग्म आहे. आणि योगायोग असा आहे की पहिल्याच ओळीमध्ये युग्मवाचक शब्दच आलेला आहे.
आकार चरण युगुल, युगुल म्हणजे जोडी, आकार चरण युगुल, ओकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे, हे तिन्ही एक वटले, ते त शब्द ब्रह्म कवळले, ते मिया श्री गुरुकृपान मिले आदि बीज. या दोन ओव्याचा एकत्र विचार आहे. आणि या 20व्या ओवीपर्यंत पहिल्या ओवीपासून आलेला, पहिल्या ओवीमध्ये ना ओम नमोची आद्या, तर तो ओंकारामध्ये अकार, ओकार आणि मकार आलेला आहे. उपक्रम आणि उपसंहाराची एक वाक्यता आहे. किंवा सुरुवातीला ज्या गणरायाचं वर्णन केलं आहे, आद्या वेद प्रतिपाद्या हे शब्द ब्रह्म अशेष, तो संबंध इथं ज्ञानोबाला घेता. आणि गणरायाचं म्हणजे हा 20 ओव्यांचा वर्णन करणारा, गणरायाचं वर्णन करणारा 20 ओव्यांचा एक स्वतंत्र प्रबंध आहे. पण हा प्रबंध इतका व्यापक आहे की त्या प्रबंधाच्या अभ्यासाकरता सगळा वेद बघावा लागेल, सगळ्या स्मृती पाहाव्या लागतील, 18 पुराणांचा अभ्यास करावा लागेल, नागर पदबंध पाहावं लागेल, साहित्य काव्य नाटकाचं सुद्धा परिपूर्ण चिंतन करावं लागेल, षडदर्शनाचा सखोल अभ्यास करावा लागेल, मीमांसा द्वैत अद्वैताचं मत काय, आणि सगळं झाल्यानंतर 10 उपनिषद पाहावे लागतील. सगळं झाल्यानंतर आणि तेव्हा मग ज्ञानोबाऱ्यांच्या विशाल असणाऱ्या काव्य प्रतिभेतून साकारलेला जो गणपती आहे तो थोडाफार आपल्या लक्षात आला तर येईल. त्यांची कृपा झाल्याशिवाय तर काही लक्षातही येणार नाही. किंबहुना आध्यात्मिक विश्वामध्ये प्रवेश करणाऱ्या साधकाला जर आपल्या जीवनातला प्रत्येक क्षण व्यतीत करायचा असेल तर एवढं साहित्य त्याच्या जीवनामध्ये असावं लागेल. पण त्या सगळ्यांचं सारही कळालं पाहिजे. बरं, याचं सार काय आहे? आत्म्याचं ब्रह्मरूपाने आणि ब्रह्माचा आत्मत्वाने ज्ञान व्हावं, हे त्याचं सार आहे. म्हणून हे शब्द आहे सगळे. पण आहाच बोलाची वालिप फेडीजे आणि ब्रह्माची याची अंगा घडीजे, मग सुखेसे सुरवाडीजे सुखाचे माझी, म्हणून शब्देविन संवादीचे इंद्रियाने नता भोगीजे, बोला आधी झोंबीजे प्रमेयासे. हे सगळं घडावं लागेल. याकरता ही ज्ञानोबांची विशाल काव्य प्रतिभा आणि त्या प्रातिभ अनुभूतीतून साकारलेला हा गणपती आहे. मग गणपतीचं वर्णन कसं केलं आहे बघा. आता ओंकार हे ना आपण जसा लिहितो ना वहीमध्ये, आपण आडवा असा ओंकार लिहितो की नाही, तो ओंकार आडवा लिहायचा नाही, लिहिला तर तो उभा करायचा. आणि उभा केल्यानंतर मग त्या ओंकारामध्ये अकार आलेला आहे ना, तो आकार आता डॉक्टर बाबांची ज्ञानेश्वरी पाहिली की त्यामध्ये लक्षात येईल जो गणपती बसलेला आहे की नाही. मग गणपतीच्या 2 प्रकारच्या मांड्या पाहिल्या तर त्याच्यामध्ये आपल्याला आकार पाहता येईल. गणपतीचं उदर पाहिलं की त्यामध्ये ओंकारातला ओकार पाहता येईल. आणि जो सरते शेवटी मकार दिलेला आहे ना, तो मस्तकाच्या ठिकाणी त्याची योजना करता येईल. आता नका बघू, पाठ झाल्यात आता ओवीचा अर्थ लागावा लागेल की नाही. आकार चरण युगुल, ओकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे, हे तिन्ही एक वटले, ते तर शब्द ब्रह्म कवळले. थोडासा विस्ताराने विचार करावा लागेल याचा. तर सामान्यपणे जीवाला 3 अवस्था अनुभवाला येतात. ओंकारामध्ये ना अ, उ आणि म असे 3 अक्षर आहेत. आणि अ, उ, म यापासून ओंकार शब्द तयार होतो. म्हणजे ओम शब्दामध्ये अकाराची मात्रा एक आहे, ओकाराची मात्रा आहे, मकार मात्रा आहे. आकार, उकार आणि मकार यांच्या अतीत असणारं जे तुरीय स्वरूप आहे त्याला मात्र अमात्र असं म्हणतात. बरं, थोडा शब्द कठीण वाटेल पण आता ते सांगितल्याशिवाय काही पर्याय नाही. ते प्रक्रिया तर सांगावीच लागेल. जीवाला अवस्था 3 अनुभवाला मिळतात: जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. जीव हा ईश्वराचा एक अंश आहे. म्हणजे ईश्वराकडे सुद्धा या 3 अवस्था आहेच. फक्त एवढं आहे की ईश्वराची उपाधी समष्टी म्हणजे व्यापक आहे आणि जीवाची उपाधी व्यष्टी म्हणजे संकोचित आहे. तर मग जीवाला जी काही जागृत अवस्था अनुभवाला मिळते, जागृत अवस्थेचा जो अभिमानी त्या जीवाला विश्व म्हणतात. सूक्ष्म अवस्थेचा म्हणजे स्वप्नाचा अभिमानी त्याला तैजस असं म्हणतात. आणि कारण उपाधी किंवा सुषुप्तीचा अभिमानी त्याला प्राज्ञ असं म्हणतात. म्हणजे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती यामध्ये ही झाली अवस्था. त्यामध्ये स्थूल,
सूक्ष्म आणि कारण, स्थूल जागृती एकच आहे, सूक्ष्म आणि स्वप्नावस्था एकच आहे, कारण आणि सुषुप्ती अवस्था एकच आहे. मग क्रमाने इकडे जर जागृतीचा अभिमानी विश्व असेल व्यष्टीचा, तर समष्टीचा अभिमानी विराट आहे. जर सूक्ष्म अभिमानी तेजस असेल तर तिकडं समष्टी सूक्ष्माचा अभिमानी हिरण्यगर्भ आहे. आणि जीवाच्या अवस्थेमध्ये कारण अवस्थेचा अभिमानी प्राज्ञ असेल तर ईश्वराच्या स्वरूपामध्ये ईश्वरच अभिमानी आहे. म्हणजे विश्व तेजस प्राज्ञ, तसं तिकडे समष्टी अंगामध्ये विराट, हिरण्यगर्भ आणि ईश्वर. मग काय करायचं, व्यष्टी जरी आणि समष्टी उपाधी असेल तर स्थूल उपाधी एक असल्यामुळे विश्वाचा विराटामध्ये समावेश करायचा, सूक्ष्म असणाऱ्या तेजसाचा हिरण्यगर्भामध्ये समावेश करायचा, लय चिंतन करायचं. आणि कारण असणारी प्राज्ञ अवस्था आहे की नाही, त्या प्राज्ञाचा ईश्वरामध्ये समावेश करायचा. म्हणजेच काय होईल, तिथं फक्त एक स्वरूप शिल्लक राहील, स्थूल, सूक्ष्म आणि कारण. आता ही स्थूल उपाधी आकार स्वरूप आहे, सूक्ष्म उपाधी उकार स्वरूप आहे आणि कारणाची असणारी जी काही उपाधी आहे ती मकार स्वरूप आहे. म्हणजे थोडक्यामध्ये विश्वाचा समावेश विराटात केला तर विराट झाला आकार स्वरूप ओंकारामध्ये. नंतर तेजसाचा समावेश आपण हिरण्यगर्भामध्ये केला तो हिरण्यगर्भ झाला उकार स्वरूप. आणि प्राज्ञाचा समावेश आपण ईश्वरामध्ये केला तो ईश्वर झाला मकार स्वरूप. म्हणून या आकार, ओकार आणि मकाराची व्याप्ती फार मोठी आहे. आकारामध्ये संपूर्ण स्थूल उपाधी येते, ओकारामध्ये संपूर्ण सूक्ष्म उपाधी येते आणि मकारामध्ये संपूर्ण असणारी जी काही कारणाची उपाधी आहे ना ती सगळी येते. म्हणजे स्थूल, सूक्ष्म आणि कारणाचा समावेश आकार, उकार आणि मकारामध्ये झाला की या स्थूल सूक्ष्म कारणाच्या अतीत जे स्वरूप आहे ना त्याला अमात्र स्वरूप म्हणतात, त्वमपदलक्ष असं म्हणतात किंवा तुरी असं म्हणतात. तत्पदलक्षही तेच आहे, त्वमपदलक्षही ते आहे आणि अमात्र ते स्वरूप आहे. थोडक्यामध्ये संपूर्ण ब्रह्मांडाचा समावेश या तीनच अक्षरामध्ये होतो. संपूर्ण स्थूल ब्रह्मांड असेल तर आकार म्हणा, सूक्ष्म असेल तर ओकार म्हणा आणि कारण स्वरूप असेल तर त्याला मकार असं म्हणा. एवढा सगळा विचार केला तेव्हा या ओळीचा अर्थ लागेल. आकार चरणयुगुल, जेवढी काही आकार उपाधी आहे कोणती पण समष्टी व्यापक असणारी स्थूल उपाधी ती म्हणजे गणरायाचे 2 चरण आहेत. आकार चरणयुगुल, ओकार म्हणजे सूक्ष्म उपाधी ती गणरायाचं विशाल असणारं उदर आहे आणि मकार म्हणजे कारणाची व्यापक उपाधी हे महामंडल वर्तुळाच्या आकाराने असणारं जो मकार आहे ते गणरायाच्या मस्तकाचा आकार आहे. म्हणजे गणरायाच्या चरणापासून तर मस्तकापर्यंत काय काय येतं, 2 चरणामध्ये आकार येतो, ओकार उदराच्या ठिकाणी ओकार येतो आणि मस्तकाच्या ठिकाणी मकार येतो. असं आकार, ओकार आणि मकारामध्ये संपूर्ण गणरायाचं शरीर व्यापलेलं आहे. आणि आकार, उकार, मकार एकत्र झाला की ज्ञानोबा म्हणतात हे तिन्ही एकवटले, हे तिन्ही एकत्र झाले की ते तर शब्द ब्रह्म कवळले. त्याच ठिकाणी संपूर्ण वेद कवळले म्हणजे कवटाळला जातो. संपूर्ण वेदाचा आकार एवढा मोठा आहे कारण गणरायाच्या शरीराला शब्दब्रह्म म्हटलं की नाही, ते तर शब्दब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश ते तर वर्ण व निर्दोष मिरवत असे. या संपूर्ण तिन्ही अक्षरांचा एकत्र आकार झाला की ओंकार तयार होतो आणि ओंकारापासूनच शब्दब्रह्म म्हणजे वेद तयार होतात. त्या वेदाला कवटाळणं म्हणजे संपूर्ण गणरायाच्या आकृतीलाच कवटाळल्यासारखं आहे. ते तर शब्दब्रह्म कवळले आणि ते शब्दब्रह्म ज्ञानोबा म्हणतात माझ्यावर गुरूंची कृपा आहे. ते जगताचं आदी बीज म्हणजे आद्या जन्माद्यशयतः जगाचं आदी कारण आहे आणि म्हणून त्या आदी कारण असणाऱ्या त्या गणरायाला मी गुरूंच्या कृपेतून
नमस्कार केलेला आहे ते मिया श्री गुरुकृपा नमिले आदी बीज यासुद्धा ओवीमध्ये नमिले पदातूनच नमस्क्रियारूप मंगल आलेलं आहे. आदिबीज पदातून पुन्हा हे सगळं ज्याला आपण निर्गुण निराकार असं म्हणतो त्याचा निर्देश केला आहे. शब्द ब्रह्म कवळले सगुण साकाराचा पण विचार होऊ शकतो. हे तिन्ही एकवटले ते तर शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री गुरुकृपा नमिले आते बीज जगताचं कारण असणारे ओंकार. ओंकारापासूनच सगळं निर्माण झालेलं आहे. बरं, त्या विचारसागराच्या 5व्या तरंगामध्ये प्रणवापासूनच संपूर्ण विश्व कसं निर्माण झालं त्याचा प्रकार विस्ताराने सांगितलेला आहे. जया ओंकाराची कुशी अक्षरे होती औमकारेशी जी उपजत वेदेशी उठली तिन्नी. या ओंकारापासून सगळं निर्माण होतं म्हणून ते अनादि परब्रह्म जगदादि विश्रामधाम तयाचे एक नाम त्रिधा पयसे 17व्या अध्यायामध्ये. म्हणजे अनादि आहे, जगताचा आदि कारण आहे, त्याला ओंकार असं म्हटलं आहे. तस्य वाचकः प्रणवः आणि त्या ओंकार स्वरूप परब्रह्मापासूनच सगळं जग निर्माण झाल्यामुळे त्याला आदि बीज असं म्हणतात. ओंकाराची उपासना फार मोठी उपनिषदामध्ये आली. बरं, ज्या पुरुषाचं मन स्थिर होत नसेल त्याने दीर्घ प्रणवाचा जप करावा, श्वास घ्यावा. जेवढा दीर्घ आपला श्वास असेल तेवढं दीर्घ ओंकाराचं उच्चारण करावं. तो ओंकार ध्वनी आपल्या जीवनामध्ये सकारात्मक परिणाम करतो. शास्त्र आहे ते उपासनेचं शास्त्र आहे पण त्याची व्याप्ती फार मोठी आहे. ओंकार दिसायला जरी लहान असेल तर ओमित्येकाक्षरम ब्रह्म, संपूर्ण ब्रह्म त्यामध्ये व्याप्त आहे. आणि त्या शब्द ब्रह्म वेद स्वरूप असणाऱ्या गणरायाला किंवा ओंकार स्वरूप परब्रह्माला ज्ञानोबारा म्हणतात मी नमन केलं. पण नमन केलं किती मोठी प्रतिभा ज्ञानोबारा यांची. 3ऱ्या ओवीपासून तर अगदी 19व्या ओवीपर्यंत हा सगळा जो प्रबंध आहे की नाही 20 ओव्यांचा, या 20 ओव्यामध्ये संपूर्ण व्यापक गणरायाचं ज्ञानोबारा आहे आपल्यासमोर रेखाचित्र रेखाटतात, संपूर्ण गणरायाला उभा करतात. पण त्या गणरायाचा एवढा व्यापक अनुभव कशामुळे आला? श्री गुरुकृपा. श्री गुरुकृपा होय, सद्गुरुकृपा होय तरी करिता काय आपण होय. म्हणून ते अपार माते आहे ज्ञानदेव म्हणे. ही फार मोठी कृपा आहे. तो गुरुकृपा सांगत असताना ज्ञानोबारे श्री शब्द वापरतात ना, हा जो श्री शब्द आहे ना काही ठिकाणीच वापरायचा असतो. देवम गुरुम गुरुस्थानम क्षेत्रम क्षेत्रादि देवताम सिद्धम सिद्धाधिकारांश श्रीपूर्वम समुदीरयेत. श्री शब्दाची योजना कुठं कुठं करावी म्हणे. देवाच्या गुरुच्या गुरुस्थानाच्या नावासमोर, क्षेत्र आणि क्षेत्राधिकारी असणारी देवता तिच्या नावासमोर, सिद्ध महापुरुषांच्या किंवा सिद्धाधिकार संपन्न साधकाच्याही जीवनामध्ये श्री शब्द हा त्यांच्या नावाच्या पूर्वी लिहायचा असतो. म्हणून इथं देवम गुरु, गुरु शब्द आला की नाही त्यावर ज्ञानोबारा श्री शब्द वापरतात. श्री गुरु किंवा नम श्री शंकरानंद पंचदशिकाराने पण वापरलेलाच आहे शब्द. आणि गुरु शब्दामध्ये पण 2 अर्थ आहे. गु शब्दस्त्वंधकार स्यात् ऋ शब्दस्त निरोधकः अंधकार निरोधित्वात् गुरुरित्यभिधीयते. गुरु शब्दाचा अर्थ आहे, गुरु शब्दामध्ये गु शब्द हा अंधकाराचा वाचक आहे आणि ऋ शब्द त्या अंधकाराचा निरोधक आहे. अज्ञान अंधकाराचा सूर्याप्रमाणे निरोध करतात किंवा त्या अंधकाराला दूर करतात. म्हणूनच त्यांना गुरु असं म्हटलं जातं. किंवा जो फार मोठा असतो की नाही त्यालाही गुरु असं म्हणतात. जो लहान असतो त्याला लघु म्हणतात. सर्वात मोठा आहे त्याला गुरु म्हणतात. किंवा संशय छेदन करणारे जे असतात त्यांना गुरु असं म्हणतात. 3 अर्थ झाल्या. अज्ञान अंधकार नष्ट करणारे गुरुच आहे, संशयाचं अपनोदन करणारे गुरुच आहे आणि सर्वात मोठे आहे जयाचे चौकटे मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी जया निजेल्या ते उपासे वैराग्य का किंवा जयाचे चित्त गवसनी व्यापका मज. व्यापक परमात्म्याला सुद्धा जे आपल्या चित्तामध्ये साठवू शकतात त्यांच्यापेक्षा मोठा कोण असेल. म्हणून स्त्री गुरुकृपा ती यांची कृपा झाली. कृपा म्हणजे रक्षण करणारी कृपा झाली तर त्यातून आदिबीज असणारं हे गणरायाचं स्वरूप त्याला मी नमस्कार केला. या 20 ओव्यामध्ये ज्ञानोबा यांनी साहित्यात्मक असणारा
किंवा वाङ्मय स्वरूप संपूर्ण गणपती, त्या गणरायाला नमस्कार केलेला आहे। आता यानंतर विद्येची अधिष्ठात्री देवता श्री शारदा माता, त्या शारदा देवीचं किंवा सरस्वती मातेचंही ज्ञानोबराय नमन करतात। ते पुढच्या ओळीमध्ये तो विचार आपण उद्या पाहू। पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गौरी ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय।